कविताजी, अत्यंत चांगला प्रश्न आपण विचारलाय. हं. बघा, भारताच्या मूळ संविधानामध्येच रामचंद्रांचं छायाचित्र होतं. मूळ संविधानामध्ये. ते नंतरच्या काळात काँग्रेस सरकारने हटवलं आणि जे शब्द आपण वापरतो, आपल्या संविधानाने नेहमीच सर्व धर्म समभाव स्वीकारलेला आहे. पण त्याच्यामध्ये धर्मनिरपेक्ष हा शब्द इंदिराबाईंनी घुसवलेला आहे. मूळ संविधानामध्ये हा शब्द नाही. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामध्ये हा शब्द प्रयोग नाही. आणि मूळ जे संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान आहे त्याच्यामध्ये रामरायांचा फोटो सुद्धा आहे. त्याच्यामुळे असं कोणतं संविधान आहे? म्हणजे आज खरं तर काँग्रेसचं कुणीतरी असतं तर आज त्यांनी हा प्रश्न केला, पण असं कुठलं, म्हणजे याचा पुरावा काय आहे तुम्ही जे बोलताय त्याला? मी तेच सांगतोय की आपण मूळ संविधानाची प्रत पाहिली तर त्याच्यामध्ये आपल्याला रामचंद्रांचा फोटो दिसेल. पण मूळ संविधानाची प्रत तीच आहे ना जी संसदेमध्ये ठेवण्यात आलेली आहे. मग तिच्यात फोटो आहे. ओके, त्याच्यामध्ये फोटो आहे. मूळ प्रतीमध्ये रामरायांचा फोटो आहे. अनेक चित्र जी अशी आहेत ती काँग्रेसच्या पुढच्या राजवटीमध्ये हटवण्यात आलेली आहेत. आणि म्हणून सांगतो, हिंदू समाजाचा द्वेष करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते सगळ्यात जास्त काँग्रेसने केलं. आता तुम्ही मला एक सांगा की आता जिला आपण संविधानाची मूळ प्रत म्हणून मानतो त्याच्यामध्ये रामरायांचा फोटो आहे असं तुमचं म्हणणं आहे? मी आपल्याला दाखवतो ना. मी आपल्याला ती प्रत सुद्धा शेअर करीन. पण मूळ प्रतीमध्ये जी ओरिजिनल प्रत होती त्या ओरिजिनल प्रतीमध्ये रामरायांचा फोटो होता. पुढच्या सरकारांनी घटना दुरुस्ती करताना ती चित्र हटवण्यात आली आणि त्याच्यात काही शब्द घुसवण्यात आले घटना दुरुस्तीनंतर. मी पुन्हा आपल्याला सांगतो, होते शिवाजी महाराज होते त्यामध्ये. हो, म्हणजे तुमच्याकडे येते मी. बोला कविताजी, आता बघा, काँग्रेसचं सरकार असताना सोनियाबाई किंवा तत्कालीन पंतप्रधान मशिदीत जायचे, चर्चमध्ये जायचे. हे कसं चालायचं? म्हणजे लांगुल चालन एखाद्या विशिष्ट धर्माचं करताना तुम्हाला चालत होतं. तुम्ही मस्जिदीमध्ये जात होतात. जामा मस्जिदीमध्ये सोनियाबाई कायम जायच्या, तत्कालीन पंतप्रधान जायचे, चर्चमध्ये जायचे. आणि आज आमचा देश हिंदूंचा, बहुसंख्य हिंदूंचा देश, की ज्या ठिकाणी हिंदू बहुसंख्य आहेत, हा हिंदूंचा मूळ देश आहे, इथली परंपरा सगळ्यात जुनी आहे. अशा आमच्या पंतप्रधानांनी आमच्या धर्माचा पुनर्वैभव जर आम्हाला प्राप्त करून दिलं, आमची संस्कृती धारण केली, तर त्याच्यात गैर काय?